ड्रग्स घेणारे लोक आहेत ना, की औषधं पालीला जाळतात आणि तो एकत्र करून मग तो सुंगणं पावाला आयडेक्स लावून खाणारे प्रकार आहेत. इतक्यापर्यंत ते व्यसन जातं. देशामध्ये पंजाब हे पहिलं राष्ट्रीय व्यसनाधीन तरुण आहेत तिथे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रामध्ये जर व्यसनांचं प्रमाण तुम्ही बघाल तर ते प्रमाण खूपच भयंकर आहे. रेल्वे स्टेशनवरती काही मुलं आहे ना, रुमाल घेऊन असं सुंगत असणार. त्यामागचं भयावह कारण हे आहे की भूक मारायची. मग तेव्हा ठरवलं की नोकरी नाही करायची. आता यांना बाल, तरुण, पुरुष, महिला असं काही राहिलं नाही. पण आता मला असं वाटतं की महिलांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. अशा वेळी तुम्ही या महिलांना, या तरुणींना ह्याच्यातून बाहेर कसं काढता? आमचं काम नशाबंदी मंडळाचं डिमांड बंद करण्याचं आहे. जेव्हा तुम्ही डिमांड बंद करणार ना, सप्लाय आपोआप बंद होईल. तंबाखू हा विश्वाचा नंबर 1 किलर आहे, दारू नाही. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजपर्यंत आमच्या कट्ट्यावरती आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना भेटलो आहोत. त्यांच्याकडनं विविध विषयांवरचं मार्गदर्शन देखील आपल्याला लाभलेलं आहे. आजही आमच्या कट्ट्यावरती अशीच एक विशेष व्यक्ती आलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अशी तिची ओळख जरी असली तरी ती त्याच्या बियॉन्ड आहे. कारण त्यांचं काम हे इतकं मोठं काम आहे की गेल्या 30-40 वर्षांपासून त्यांच्या कामाचा जो वेग आहे तो वाढतच चालला आहे. आणि त्या आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास मॅडम. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. मॅमचा परिचय खूप मोठा आहे. मॅम स्वतःच जर त्या परिचय करून देतील तर खूप चांगला होईल, कारण तो इतका लक्षात ठेवणं माझ्यासाठी देखील एक खूप आव्हानात्मक आहे. मुख्य म्हणजे व्यसनाच्या विरोधामध्ये त्यांनी कंबर कसलेली आहे. समाजामध्ये ज्या वाईट आणि अशा वाईट ज्या गोष्टी आहेत, ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, त्यांच्याविरुद्ध त्यांचा लढा हा सुरूच आहे. मुख्य म्हणजे व्यसनाच्या विरोधामध्ये असलेला या लढ्यामध्ये त्यांनी अनेक कुटुंबांना या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक तरुण मंडळी आहेत आणि विशेष म्हणजे महिला देखील आहेत. आज आपण वर्षाताईंबरोबर याच सगळ्या विषयांवरती बोलणार आहोत. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या त्या सरचिटणीस आहे, त्यामुळे खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. पूर्ण राज्यभरामध्ये वर्षाताईंचं काम आहे. वर्षाताई, कार्यक्रमात तुमचं खरंच खूप खूप स्वागत आहे. तुमच्या कामाचा झपाटा आणि जो आवेग आहे तो म्हणजे खूप मोठा आहे. एखाद्या झेलम नदीसारखं तुमचं अखंड कार्य सुरू आहे. त्याबद्दल तुमचं खरं तर खूप अभिनंदन. तुम्ही मास कम्युनिकेशन तुम्ही केलेलं आहे, त्याच्यावर मॅनेजमेंटच्या देखील तुम्ही स्टुडंट होत्या. मग इतकं सगळं छान, म्हणजे एक उच्च शिक्षित अशी तुम्हाला एक उच्चभ्रू काहीतरी चांगली एक अशी जॉब मिळाला असता, पण तो सोडून सामाजिक कार्याकडे कशा वळलात? एकतर घरातलं एक खूप चांगलं वातावरण होतं आणि आम्ही तिघी बहिणी होतो. पण माझ्या आईवडिलांनी कधीच आम्हाला मुली म्हणून वाढवलं नाही, माणूस म्हणून आमची जडणघडण झाली. आणि फार लहान वयामध्ये आम्हाला आई आणि वडील हे दोघंही काम करताना दिसले. म्हणजे मग बाहेरचं काम असो किंवा घरातली कामं असो, त्यामुळे ती समानतेची जी एक दोरी असते ना, की पुरुष आहे म्हणून पुरुषाने हे काम करायचं आणि बाई आहे म्हणून बाईने हे काम करायचं, असं कधीच माझ्या घरी वातावरण नव्हतं. आणि माझ्या घरचं वातावरण हे पूर्णपणे एक सामाजिक जाण आणि भान ठेवणारं साधारणतः होतं. आणि त्यामुळे मग त्या दरम्यान म्हणजे शाळा शिकत असतानासुद्धा खूप चांगलं वातावरण मिळालं शिक्षणाचं. कॉलेजमध्ये गेल्यावरती राष्ट्रीय सेवा योजना, त्यामधून माझं एक जडणघडण झाली की तुझ्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी करायचं. आणि मग मनात वाचनाची आवड होती आणि त्या माध्यमातून आजूबाजूला जी लोकं येत गेली, त्या लोकांच्या माध्यमातून मला असं वाटलं की अन्याय नाही सहन करायचा, स्वतःवर होऊ नाही द्यायचा आणि दुसऱ्यावर होत असेल तर आपण बोलायचं. आणि मग मला एक दिवशी असं वाटलं की माझ्या नावामध्ये जे आहे ना, की माझं नाव होतं, वडिलांचं नाव होतं आणि आडनाव होतं. मग मला सातत्यानं जेव्हा मी सावित्री वाचली, मी फातिमा वाचली, अहिल्या वाचलं, म्हणजे वाचनामध्ये ज्योतिबा आहे, बाबासाहेब आहे, गांधी आहे, वेगवेगळ्या लोकांना मी वाचत गेली. आणि त्यात मला असं वाटलं की अरे माझ्या जडणघडणमध्ये, माझ्या जन्मामध्ये माझ्या आईचा पण खूप मोठा रोल आहे. आणि म्हणून तेव्हापासून मी माझं नाव आहे ना, म्हणजे आत्ता तर तो कायदा आहे की तुम्ही आईचं नाव लिहू शकता, पण मी शाळेतसुद्धा माझी ओळख सांगताना, कॉलेजमध्ये सुद्धा माझी ओळख सांगताना माझं आईचं नाव आणि वडिलांचं नाव लिहायचं. आणि आडनाव हळूहळू मी त्यागत गेली, कारण मला असं वाटलं की जाती निर्मूलनाचा लढा हा फार मोठा आहे.
जेव्हा तुम्ही आडनाव सांगता तेव्हा तुमची जात पुढे येते. तर कुठे ना कुठेतरी आपण जेव्हा समाजात येतो तेव्हा मानवता धर्म हा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मानवता धर्मासाठी तुमची स्वतःची नाव हे तुमची आयडेंटिटी असली पाहिजे. आणि ती आयडेंटिटी तुमच्या आईवडिलांमुळे तुम्हाला आहे. आणि म्हणून मग मला असं वाटलं की समाजात किती मिथ्या आहेत, म्हणजे किती चुकीच्या संकल्पना असतात. मग आपण कमीत कमी सत्यता लोकांपर्यंत पोचवायचं का, ती मिथ्या मिटवायचा प्रयत्न करायचा का. आणि मग तेव्हा ठरवलं की नोकरी नाही करायची, लोकांमध्ये जाऊन ही मिथ्य मिटवण्याचा प्रयत्न करायचा, लोकांना सत्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा, लोकांपर्यंत तो विचार मांडायचा जेणेकरून लोक म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सत्यापर्यंत पोचण्याचा तरी प्रयत्न करतील. आणि म्हणून वाटलं की पूर्ण वेळ या क्षेत्रात काम करावं. आणि त्याच्यात मग आवडीचा विषय हे होता की महिला आहे, मुलांमध्ये काम करणं. आणि जेव्हा महिला मुलांमध्ये काम करायला लागली तेव्हा महिला येऊन सांगायच्या की जे व्यसनांचं प्रमाण त्या सांगायच्या. आणि मग मला वाटलं की नाही, हे केलं पाहिजे. आणि मग एकदा एक इन्सिडेंट झाला होता. मी कॉलेजमध्ये मिठीबाई माझं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजच्या बाहेर मी उभी होती बसस्टॉपवरती. आणि तिथे एक व्यक्ती आहे ना असा टाय वाय कोट घालून असं गटारात पडलेला होता. मग आजूबाजूचे सगळेजण बोलत होते की हां, तो जरा त्यांनी काहीतरी नशा केला असेल आणि पिला असेल. मी बोलली, असं माणूस ऱ्हास होण्यामागचं कारण काय. म्हणजे माणूस पियेन असं गटारात पडेपर्यंत मला असं वाटतं ह्यांना माणुसकीत आणणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा माणूस व्यसनांकडे जातो तेव्हा माणूस कुटुंबापासून, समाजापासून, मित्रापासून, सगळ्यापासून दूर होतो. तो स्वतःला स्वतःपासून पण दूर करतो. आणि मग तेव्हा ठरवलं की यासाठी काम करायचं. आणि मग भेटत गेले, शोधत गेली कुठे काम करायचं, कसं काम करायचं, लोकांमध्ये जाऊन बोलत गेली. मग नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जे काही प्लॅटफॉर्म मला मिळाला आणि मग त्या माध्यमातून हे काम मी सुरू केलं. आज तुम्हाला ह्या कार्यामध्ये बरीच वर्ष झालेली आहेत. आजची परिस्थिती काय आहे? खूप भयानक परिस्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्र आपला पुरोगामी महाराष्ट्र, परिवर्तनाचा महाराष्ट्र, सामाजिक बांधिलकी, सामाजिक वारसा असलेला महाराष्ट्रामध्ये जर व्यसनांचं प्रमाण तुम्ही बघाल तर ते प्रमाण खूपच भयंकर आहे. म्हणजे पूर्वी 17 वर्ष 18 वर्ष वयाच्या तरुणांमध्ये तुम्हाला हे दिसत असेल, पण आता ते 10 वर्ष काय, ते 8 वर्ष 7 वर्ष अशापर्यंत ते पोचलेलं आहे. म्हणजे व्यसनांचं बघायला गेलं तर आपल्याला माहीत आहे तंबाखू, दारू इथपर्यंत, थोडा हिरोईन, कोकीन असपर्यंत आहे. पण आता तंबाखू, दारू खूप पाठीमागे गेला. आता तर ड्रग्ससारखे प्रकार आले, म्हणजे गांजा आला आहे, त्यासारखे प्रकार, केमिकल्स आलेले आहे, प्रिस्क्रिप्शन ड्रग्स म्हणजे औषधांचे प्रकार आलेले आहेत, ते सुद्धा ड्रग्स म्हणून वापरले जातात. आणि आता चौथा प्रकार म्हणजे सोशल मीडिया, त्याचंही व्यसन वाढत चाललेलं आहे. तुम्ही आता सांगितलं, तुम्ही आता उल्लेख केलात की दारू, सिगरेट, तंबाखू हे मागे पडलेत आणि ड्रग्सबरोबरच आता जसं तुम्ही म्हणाल केमिकल्स, प्रामुख्याने जे औषध आपण म्हणजे आजारांवरती वापरतो त्याचा वापर या नवीन पिढीकडनं व्यसनासारखा होतो आहे. काही अशी उदाहरणं सांगाल तुमच्याकडे, अशा काही केसेस आलेल्या त्याबद्दल? नक्कीच. पण त्याच्या अगोदर एक तर मला जोडावं असं वाटतं कविताजी की आता आहे ना, बाल, तरुण, पुरुष, महिला असं काही राहिलं नाही. सगळ्यांचं प्रमाण जर तुम्ही बघितलं ना तर कुठे ना कुठे त्यांचे रोषीय प्रमाण वाढलेले आहेत. महिलांचं आणि महिलांचंही वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी पुरुष आणि महिलांमध्ये समजा पुरुष 40% असतील तर महिला साधारणतः 12-11% असतील. पण आत्ता मला असं वाटतं की महिलांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, जो आमचा अभ्यास सांगतो त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये खास करून तरुण मुलींचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कारण काही संकल्पना मनामध्ये त्यांच्या असतात चुकीच्या. पैसा एवढा प्रचंड मिळतो आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही जर आत्ता पूर्ण मुंबई महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर शुक्रवारचा हा दिवस जो आहे तो पिणं मस्ट असं झालेलं आहे. आणि हां, म्हणजे नॉट ओन्ली कॉर्पोरेट, म्हणजे मिडल क्लासपर्यंत, लोअर मिडल क्लासपर्यंत हे पोचलेलं आहे. आता फक्त कॉर्पोरेट आणि हाय क्लास समाजातलं असं काहीच राहिलं नाही. व्यसन हे सगळीपर्यंत झालेलं आहे. म्हणजे तुम्ही आता जर शहराचा विचार केलात तर शहरात साधारणतः दारू आहे, तंबाखू आहे किंवा ड्रग्स आहे, हे अशा प्रकारचं व्यसन आहे. ग्रामीण भागात बीडी आहे, तंबाखू आहे, ही व्यसनं खूप खोलवर रुजलेली आहेत. आणि त्याच्यात हे जे औषधांचं जे व्यसन आहे ते खूप घातक आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही असंही बघितलेलं आहे की जेवढे तुम्ही बघितलं आहे की ज्या औषधांना आपल्या महाराष्ट्र सरकारच्या फूड अँड ड्रग्स विभागाने बॅन केलेल्या आहेत, अशी औषधं
उपलब्ध होतात. म्हणजे खोकल्याची औषधं आहेत किंवा स्लिपिंग पिल्स आहेत किंवा तापाची थोडी औषधं आहेत किंवा डोकंदुखीची औषधं आहेत. ही सगळी औषधं जी आहेत ही औषधं ड्रग्स म्हणून त्याचा वापर कारण त्याचं जास्त प्रमाणात तुम्ही घेतलं तर कुठे ना कुठेतरी तुम्ही त्या औषधांचा परिणाम हा ड्रग्स म्हणूनच वापरला जातो. म्हणजे तुम्ही धुंदीत राहणं याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि मग असं पण आहे म्हणजे तुम्हाला हा शॉक कदाचित बसू शकतो की ज्या वेळेला ड्रग्स भेटत नाही, ज्या वेळेला ही प्रिस्क्रिप्शन ड्रग्स औषधं भेटत नाही, मग त्यावेळेला आपण काही औषधं जी कचऱ्याच्या डब्यात टाकतो. म्हणजे आत्ता सध्या आम्ही सगळ्यांना सांगताना हेच सांगतो, जेव्हा आउटडेटेड झालेली औषधं असतात त्याला तुम्ही डिसमेंटल करत जा तुमच्या घरात. नाहीतर तुम्ही त्यांना हॉस्पिटल्समध्ये देत जा जेणेकरून ते डिस्पेंड कारण हॉस्पिटलचा आता कचरा बाहेर येत नाही. पूर्वी तरी पण कसं आहे ना, हे ड्रग्स घेणारे लोक आहेत ना, ही औषधं पालीला जाळतात आणि तो एकत्र करून मग तो सुंगणं वगैरे असे खूप प्रकार आहेत. पावाला आयडेक्स लावून खाणारे प्रकार आहेत. लाकडाला जे ग्लू वापरला जातो तो पावाला लावून किंवा तो सँडविच बनवून त्याचं खाल्लं जातं. म्हणजे इतक्यापर्यंत ते व्यसन जातं. कारण कसं असतं ना, शरीराला एक सवय झालेली असते. कारण त्या शरीराच्या रक्तामध्ये तुम्हाला ते मिक्स झालेलं असतं. म्हणजे आम्ही कधी कधी म्हणतो ना की 5 स्टेज असतात खरं म्हणजे व्यसनांच्या: यूज, मिसयूज, ॲब्यूज, डिपेंडन्सी आणि ॲडिक्शन. म्हणजे जेव्हा जो व्यक्ती ॲडिक्शनपर्यंत जातो ना, मग तो काहीही खातो आणि काहीही करतो. म्हणजे कारण त्याला त्याच्या रक्ताला जी सवय झालेली असते त्याला ते हवं असतं आणि म्हणून ते करण्यासाठी मग तो जे मिळेल त्याला ते करण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्या वेळापुरती त्या व्यसनांमधून त्याला तेवढ्या वेळापुरती जी धुंदी येणं त्याच्यासाठी मग तो औषधांच्या दुकानातून काही गोष्टी घेईल, हे खोकल्याची औषधं काही घेईल, काही झोपेची औषधं काही घेईल किंवा मग अशी जी लाकडासाठी किंवा फर्निचरसाठी यूज करणारे जे केमिकल्स असतात. तुम्हाला माहिती आहे की कलर करताना एक प्रकारचं Turpentine. आपण यूज करतो ते आहे. आता मला माहिती आहे सरकारनं जेव्हा लक्षात आलं, आम्ही आमच्यासारख्या इतरही संस्थांनी लक्षात आणून दिलं की जेव्हा ते व्हाईटनर होतं, व्हाईटनर बरोबर पहिल्यांदा एक स्पिरिट मिळायचं, तर तो व्हाईटनरचं स्पिरिट आता बंद केल्याने आता पेनामध्ये व्हाईटनर येतं. मग तो व्हाईटनर खाणं किंवा ते सुंगणं असे खूप प्रकार केले जातात त्या अनुषंगाने. आणि मग कधी कधी केमिकल्स असतात. म्हणजे आम्ही हे काम करत असताना मला हे आढळलं की रेल्वे स्टेशनवरती काही मुलं आहे ना, रुमाल घेऊन असं सुंगत असणार. 1-2 वेळा त्या मुलांबरोबर संवाद करायचा प्रयत्न केला वगैरे, तर ही लगेच तुमच्याबरोबर ओपन नाही होत. थोडा त्यांना कॉन्फिडन्स आला, वाटलं की काय करतं. म्हणजे आम्ही त्यांना पकडून थोडं खायला द्यायचो, हे करायचो. मग त्या मुलांकडूनच आम्हाला कळलं की भूक मारण्यासाठी म्हणून ते सुंगतात. आणि ते काय सुंगतात तर एक माणूस येणार, 10 रुपये घेणार, 2 थेंब त्यांच्या त्या रुमालावर टाकणार आणि दिवसभर ती मुलं सुंगणार. आणि त्यामागचं भयावह कारण हे आहे की भूक मारायची आहे. कारण एकाच वेळेला मिळणार आणि आपण किती दिवस त्यांना देणार. त्यामुळे ही सगळी खूप कारणं आहेत व्यसनांच्या संदर्भातली आणि अशा प्रकारची व्यसनं सगळी केली जातात. तुमच्याकडे जेव्हा अशा काही केसेस येतात तर तुमच्याकडनं त्यांना कशा पद्धतीने त्या व्यसनातून बाहेर काढलं जातं? म्हणजे तुमचं मंडळ कशा प्रकारे काम करतं? नक्कीच. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ हे 1958 म्हणजे ऐतिहासिक मंडळ आहे. तुम्ही आज ह्या ज्या वास्तूत आलात, या वास्तूत खूप मोठी मोठी मंडळी येऊन गेली आहे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून त्या काळातली जी दिग्गज मंडळी आहे, पंते गुरुजी असतील, रासू गोसावी असतील वगैरे खूप मंडळी, केदारनाथजी असतील, हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. म्हणजे मला खूप अभिमान आहे की या अशा ऐतिहासिक मंडळाचं म्हणजे आपल्या महामहिम राष्ट्रपतीसुद्धा या मंडळावरती होत्या. त्यामुळे खूप ऐतिहासिक असं मंडळ आहे, ज्या मंडळाची धरोहर सांभाळून आपण हे काम करतो आहे. सातत्य, संयम ठेवून हे कॉन्स्टंट काम करावं लागतं आहे. कारण कसं असतं ना, एकीकडे काही व्यसनं जरी बंद केली तरी नवीन नवीन व्यसनाचे प्रकार येतात आणि नवीन नवीन व्यसनं त्यांचं पण मॉडिफिकेशन व्हायला लागलं. येस, नवीन नवीन व्यसनं येतात आहे. तर मंडळाचं काम जे आहे ते प्रचार, प्रसार, प्रबोधन आणि प्रशिक्षणाचं आहे. आपण वस्ती पातळीवर असो, शाळा आहे, कॉलेजेस आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे स्टेक होल्डर्स जे आहेत, म्हणजे तृतीय पंथ्यांपासून
ते डबेवाल्यांपासून ते नाका वर्करपासून कन्स्ट्रक्शनचं काम करणाऱ्या वर्करांमध्ये सगळ्या प्रकारचे जिथे जिथे स्टेक होल्डर्स आहेत, जिथे जिथं व्यसनं आहे, व्यसनांचं प्रमाण आहेत, त्या सगळ्यांबरोबर आपण काम करतो. आणि काम करत असताना आपण वेगवेगळे कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याकडे पळतो. म्हणजे आपण काही युनिक असे कार्यक्रम तयार केले आहेत. जसं आज तुम्ही 30 डिसेंबरला आलात, व्हॅलेंटाईन डेचा एक कार्यक्रम आहे आमचा, की नवीन वर्ष हे जे आहे, प्रेम करा खुल्लम खुल्ला पण जोडीदार निर्व्यसनी निवडवा. कारण जोडीदार निर्व्यसनी निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण दोघांपैकी एक जण जर व्यसनी असेल तर येणाऱ्या काळात 400% असं आहे प्रकरण की तुमची मुलं ही मतिमंद होऊ शकतात, आणि तशी उदाहरणं पण आहेत. आणि जर दोघंही जण जर व्यसनी असतील तर तुम्ही सांगा, येणारं अपत्य हे कुठे ना कुठेरित्या त्या अपत्यावरती ते परिणाम होतं. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जोडीदार जो आहे निर्व्यसनी म्हणवा. म्हणजे आमची पद्धत अशी आहे की आम्ही चर्चासत्राच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून, पथनाट्याच्या माध्यमातून, त्याच्यानंतर व्यक्तिगत बोलण्याच्या माध्यमातून, शेवटी आम्ही प्रयत्न असा करतो ना की व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाशी पहिलं बोलतो. कारण कसं असतं ना, व्यसनी व्यक्ती हा मानायला तयार नाही की तो आजारी आहे. म्हणजे हा खरं म्हणजे हा मानसिक आजारच आहे, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय नाही. म्हणजे आता मला सांगा, तुम्हाला आणि मला काही टेन्शन कमी आहेत का? पण तुम्ही आणि मी का नाही व्यसनांकडे वळत? कारण वी कंट्रोल अवरसेल्फ. आपला मनावरचा ब्रेक आहे. पण अशी कितीतरी लोक आहेत ना ज्यांच्या मनाचा ब्रेक तुटतो आणि मग ते अशा प्रकारच्या व्यसनाकडे जातात. आणि असं थोडंसं वातावरण असतं ना की पियालं का सगळं व्यसन जातं. पण माझा अनुभव आहे, जेव्हा मी या सगळ्या व्यसनी व्यक्तींबरोबर चर्चा करते, बोलते, तेव्हा कोणीही मला असं सांगितलं नाही. म्हणजे मी मुंबईतल्या जवळजवळ 10 ते 12 अशा ताडीमाडी किंवा सरकारमान्य दारू दुकानं ह्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी बोललेली आहे. कोणीही असं म्हटलं नाही की माझं दुःख संपलं, माझा तणाव संपला. तेवढ्या वेळापुरता तेवढं होतं, पण हे कारणच नाही की ते पियाल्यामुळे तुमचं दुःख संपणार आहे किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, तुमचा तणाव संपणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन, मानसिक आजारावरती वैद्यकीय उपचार घेणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून व्यसन ही कमजोरी नाही, हा एक मानसिक आजार आहे हे समजणं खरं म्हणजे पहिल्यांदा गरजेचं असतं. आणि त्याच्यावर उपचार गरजेचे असतात. त्यामुळे आम्ही नेहमी सांगते, व्यसनी व्यक्ती हा शत्रू नाही, व्यसनी व्यक्ती हा गुन्हेगार नाही. व्यसनी व्यक्तीशी संवाद, व्यसनी व्यक्तीला प्रेम देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो की एखाद्या व्यसनी व्यक्तीच्या परिवाराने जेव्हा आम्हाला संपर्क करतात तेव्हा आम्ही सुरुवातीचं प्राथमिक स्तरावर आम्ही कुटुंबाशी हे बोलतो की तुम्ही तुमच्या घरातला व्यसनी व्यक्ती, मग कोणीही असो, त्याला व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत जर पोचवायचं असेल तर तुम्ही वातावरण कुठल्या पद्धतीने घरात डेव्हलप करायचं, ज्या माध्यमातून तुम्ही तो तयार होईल की हां मी आजारी आहे मला. कारण कुठल्याही व्यसनी व्यक्तीला तुम्ही म्हटलं की हे तू का करतोय, तर परिवारासाठी करतोय असं कधीच म्हणणार नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी पुरुषांचं कसं असतं ना की मर्द आहे ना, म्हणजे त्याचा कुठेतरी इगो किंवा काहीतरी दुखावलं जातं. आणि ते दुःख विसरण्यासाठी मग म्हटलं ना की प्रत्येक दुःख विसरायचं कसं, तर आधी बसू मग बोलू, अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून मग लोक व्यसनांकडे वळतात. आणि व्यसनांची कारणं खूप आहेत. म्हणजे तरुणांमध्ये तुम्ही जर जाल ना तर पिअर प्रेशर आहे. दुसरं गोष्ट, आता रेसचा घोडासारखं मुलांना दौडवतात आहेत आईवडील, म्हणजे मिळालेच पाहिजे एवढे पर्सेंटेज. आणि खूप प्रेशर आहे. हां, म्हणजे प्रेशर आहे मुलांवरती, तरुणांवरती. नोकऱ्या नाही आहेत, कोरोनानंतर परिस्थिती खूप खराब आहे वगैरे हे आहे. आणि मग त्या नैराश्याच्या ह्याच्यामध्ये आहे ना, मग ते आधार काय आहे. आणि त्यावेळेला जर मित्र चांगला भेटला नाही, त्यावेळेला जर परिवाराने त्यांना सांभाळलं नाही, परिवाराने संवाद तोडला, तर मग ते ह्या गोष्टीकडे सगळ्याकडे वळतात. कारण आमचं बहुतेक तरुणांबरोबर जेव्हा आमचं जे व्यसनी तरुणांबरोबर आमचं डायलॉग जेव्हा होतं, बोलायलाच कोण नाही त्यांच्याकडे. आणि आत्ता सोशल मीडियामुळे आणि मोबाईलमुळे काय झालं आहे, घरच्या घरी व्हॉट्सअप ग्रुप आहेत. म्हणजे जेवायला टेबलवर या हा मेसेजसुद्धा व्हॉट्सअपवर असतो. संवाद तुटलेला आहे. आणि आमचं म्हणणं आहे की व्यसनी व्यक्तीला बाहेर काढायचं असेल तर सगळ्यात पहिलं घरातलं वातावरण जे आहे,
घरात अशा काही वस्तू ठेवू नये ज्या माध्यमातून त्यांना व्यसन आठवत राहील, म्हणजे व्यसनांचे पदार्थ आठवत राहील. तर अशा काही गोष्टी असतात, ॲशट्रे असतो, माचीस असते, अशा काही गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही जर मॉलमध्ये गेलात, महिलांना अट्रॅक्ट करणाऱ्या वस्तू काय आहेत माहिती आहे की शॅम्पू जे असतात ना त्यांच्या जर तुम्ही बॉटल बघितल्यात ना तर त्या बॉटलचे आकार जे आहेत ना ते तुम्हाला साधारणतः वाईनची बॉटल असेल किंवा दारूचे जे प्रकार आहेत ना त्यासारखे असतात. म्हणजे उत्पादन करणारे लोक आहेत ना तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे ना त्यांचा TRP खूप चांगला आहे. ते आपल्याला बरोबर कॅच करण्यासाठी आहे ना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे अशा ॲडव्हर्टाइजमेंट असतात ना की त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला त्याच्याकडे खेचलं जातं. जसं तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. आम्ही तंबाखूच्या संदर्भात पण काम करतो, सिगरेट आणि तंबाखूच्या संदर्भात. आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कायदे खूप चांगले आहेत. महाराष्ट्रामध्ये 3ही कायदे खूप चांगले आहेत. म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचा कायदा आहे 2005चा, 1949चा दारूबंदी अधिनियम आहे महाराष्ट्राचा आणि 1985चा नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्स आणि जे आहे त्याचे कायदे खूप चांगले आहेत. कायदे नाही आहेत असं नाही. कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती कुठेतरी थोडी कमतरता आहे, ती वाढवली तर त्यामध्ये होईल. पण तंबाखूच्या संदर्भात जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही बघितलं आम्ही जरा थोडासा फेरफटका मारला की आता जर तुम्ही CSTचंच उदाहरण घ्या. CST स्टेशनच्या बाहेर पडलो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर पडलो तर तुम्ही जरा सर्रास नजर फिरवली तर तुम्हाला जवळजवळ टपऱ्या एवढ्या दिसतील ना. एक टपरी, त्याच्यात 2 दुकानं असतील, परत टपरी आहे, परत 2 दुकानं असतील, परत टपरी आहे. तर एवढ्या टपऱ्यांचं कसं काय त्यांचा बिझनेस होतो. आम्ही थोडंसं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. खरं म्हणजे त्याचं उदाहरण असं आहे की तंबाखूची तलब आहे ना किंवा सिगरेटची तलब तुम्ही 3 सेकंद पाळू शकता. म्हणजे एक दुकान जर सोडलं, मी ठरवलं आज मी नाही पिणार सिगरेट, मी ठरवलं आहे आता मी नाही घेणार, कारण तंबाखू हा विश्वाचा नंबर 1 किलर आहे, लक्षात घ्या. दारू नाही, दारू नंतर येते, पहिला तंबाखू आहे, लक्षात घ्या. निकोटीन हा सगळ्यात खतरनाक आहे. पण तो 3 मिनटं जर त्यांनी केली ना त्याच्या पुढे गेल्यावर दुसरं दुकान येतं आणि मग तो सटकन घेऊन जातो. म्हणजे आमचं एक वाक्य आहे, डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. आमचं काम नशाबंदी मंडळाचं डिमांड बंद करण्याचं आहे. जेव्हा तुम्ही डिमांड बंद करणार ना सप्लाय आपोआप बंद होईल. आणि म्हणून आम्ही कितीतरी ठिकाणी असं उदाहरणं आहेत आमची, फार कमी उदाहरणं आहेत की जिथून रेसिडेन्शियल एरियातून जिथे लोक राहतात तिथून 3 महिन्याच्या प्रयासामधून आम्ही दुकान ना काही तिथे म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं हेजिटेशन, कुठल्याही प्रकारचं असं आंदोलन न करता प्रेमाने ते दुकान तिथून हटलं गेलं आहे. कारण त्या दुकानात 3 महिन्यात एकही दुकानात बॉटल विकली गेली नाही. त्यामागे आम्ही महिलांना ट्रेन केलं, लहान मुलांना ट्रेन केलं. म्हणजे मुलं उभी राहायची बॅनर घेऊन, बाबा तुम्ही दारू पिता, माझ्या शाळेच्या फीचं काय होणार. बायका उभ्या राहायच्या, तुम्ही दारू पिलं संसाराचं कसं होणार वगैरे. म्हणजे अशा थोड्याशा गोष्टी करत दुकानदाराशी संवाद करत, व्यसनी व्यक्तीशी संवाद करत, त्यांना समजवत की ते मानसिक आजार आहे, ते यातून बाहेर पडू शकतात. त्यांना स्वतःचं जीवन जर सुफलाम करायचं असेल, त्यांना जर कुटुंबाला पुढे न्यायचं असेल तर ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि एकदम बंद नाही, टप्प्याटप्प्यानं त्यांना बंद करणं. म्हणजे त्यांना हेही समजावं लागतं की बाबा रे तुझी उद्यापासून बिलकुल बंद नाही करणार, हळूहळू का होईना कमी करत आणणं, नियंत्रणात आणणं. आणि हे सगळं ट्रेनिंग आम्ही कुटुंबांना पण देतो. कुटुंबांना सांगतो की त्यांच्याशी बोला, संवाद करा. कारण कसं असतं, कुटुंब दारू पिणारा व्यक्ती जेव्हा घरी येतो तेव्हा बाई पहिल्यांदा आपल्या मुलांना लांब करते, स्वतः लांब होते आणि त्याच्याशी थोड्याशा अपशब्दाने बोलणं वगैरे. त्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी बसा, बोला, संवाद करा. तो का पितो, का घेतो याचं कारण जर तुम्हाला कळलं ना तर व्यक्तीला व्यसनापासून दूर करू आपण शकतो, हे आमचा अनुभव सांगतो. आणि अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे. महाराष्ट्रात देखील व्यसनांचं प्रमाण वाढलं आहे, तरुणांमध्ये स्पेशली आणि तरुणींमध्ये देखील. तर तरुणींमध्ये अशा प्रकारचं व्यसन वाढणं हे खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं तर हे सामाजिक व्यवस्थेला एक धक्का आहे. म्हणजे आपण म्हणतो एक स्त्री शिकली की पूर्ण घर शिकतं, पण एक स्त्री जर व्यसनाधीन झाली तर पुढची पिढी कारण ती घर सांभाळत असते. तर अशा वेळी तुम्ही या महिलांना, या तरुणींना ह्याच्यातून बाहेर कसं काढता? नक्कीच. म्हणजे मला आठवतं फार वर्षापूर्वी मी एका ठिकाणी एका मुलीच्या हातामध्ये सिगरेट आणि चहाचे ग्लास बघितला होता.
आणि मग तेव्हा मला असं जाणवलं की आत्ता मुलींमध्ये हे प्रमाण वाढतं आहे. म्हणजे पूर्ण सगळेजण उभे होते घोळक्यामध्ये आणि आता ते सर्रास चित्र दिसतं. पण तुम्हाला हे म्हणजे कुठेही कारण दिसेल. काय, म्हणजे याच्यातून मुलींना पण असं दाखवायचं असतं का की हां. आम्ही पुरुषांच्या बरोबरीने Yes. आहोत? म्हणजे हा जो प्रकार Social आहे ना, status. 21st सेंचुरी की नारी, हां. हा एक प्रकार असतो. दुसरा एक प्रकार काय असतो की की मला काकूबाई नाही बोललं पाहिजे. म्हणजे काय यार तुम कुछ लेती नाही हो, थोडं तर घेतलं पाहिजे की नाही असं. आता तर म्हणजे मॉडर्न गोष्ट आहे ना. आणि कसं ना, हे चुकीचा भ्रम आहे की तुम्ही घेत नाही म्हणजे तुम्ही या येणाऱ्या या जुन्या याच्या विचारांच्या. म्हणजे तुम्ही जरा जुन्या रूढीच्या विचारांच्या आहेत वगैरे वगैरे असं डोक्यात येतं. आणि म्हणजे कसं ना, हे नॉर्मलायझेशन झालं आहे. म्हणजे नॉर्मल झालं आहे आता, घेणं हे नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण थोडी घेऊ शकतो असं करून. आणि मी हे मॅच होतं. मला आठवतं की एक सर्वे मी छोटासा केला होता जेव्हा मुलींच्या हातात ही सिगरेट आणि चहा बघितला होता तेव्हा. मुंबईमधल्या काही कॉलेजेसच्या मुली, काही वस्ती पातळीवरच्या मुली आणि काही शाळांच्या मुली यांच्याबरोबर जेव्हा डिस्कशन करून मला आठवतं की एका वर्तमानपत्राने माझं ते थोडासा केलेला अभ्यास छापला होता. कारण त्याच्यामध्ये एक वाक्य एका मुलगी बोलली होती की फिगरसाठी मी सिगार घेते. म्हणजे फिगर मेंटेन राहण्यासाठी, कारण भूक मारली जाते, कुठल्याही व्यसनाने भूक मारली जाते. आणि म्हणून आम्ही जेव्हा व्यसन करणारा व्यक्ती असतो ना, तेव्हा आम्ही महिलांना किंवा कुटुंबांना आम्ही काय सांगतो किंवा महिलांनाही सांगतो, तुम्हाला असं तलपचं असेल ना, त्याच्या अगोदर तुम्ही खूप खा, जेवा. जेवण जास्त घेतलं ना की मग तुम्हाला घेणं कमी होतं, नियंत्रणात येतं. म्हणजे आम्ही त्याला प्रचार करत नाही की तुम्ही घ्या म्हणून, पण आता जर कमी करायचं असेल, नियंत्रणात आणायचं असेल, त्यांना उपचार करण्यापर्यंत न्यायचं असेल तर हे. मग फिगरसाठी सिगार. एका कॉलेजच्या मुलींनी मला सांगितलं की काय आहे ना, की तो ग्रुप आहे ना, त्या ग्रुपमधला मला एक मुलगा आवडतो आणि तो ग्रुप फुकऱ्यांचा ग्रुप आहे, तिथे फुकलंच पाहिजे आणि मला फक्त त्या ग्रुपमध्ये जायचं आहे, म्हणून मला ही सवय लागली, सुरुवात झाली आणि आता ही सवय माझी सोडली जात नाही. मग आम्ही त्यांना सांगतो की बाबा तू एक सिगरेट घेते ना, तर अर्धी प्यायची बुजवायची. असं करत 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 तिचं व्यसन जवळजवळ 6 महिने लागले त्या मुलीचं ते सिगरेटचं व्यसन सोडवण्यासाठी. पण व्यसनांचं कसं आहे ना, की तुमच्या मनाचा ताबा हा त्यावर उत्तर आहे. आत्तापर्यंत कुठेही जगात व्यसनांसाठी कुठलंच औषध तयार नाही. टेलिव्हिजनवरती, माध्यमांवरती कधीकधी जे औषधं दिली जातात किंवा सांगितली जातात, त्याचा प्रचार केला जातात. आमचं म्हणणं आहे की तशा प्रकारच्या औषधं तुम्ही घेऊ नका, कारण त्यांनी तुमच्या शरीरावरती दुसऱ्या प्रकारचे परिणाम होतात. व्यसनांवरचा सगळ्यात मोठा उपचार आहे तुमच्या मनाचा ताबा. जसं मला थकल्यावरती मला नाही वाटत का कधीतरी आज मी थकली, आज मी जाताना एक पॅकच मारून घरी गेली पाहिजे, पण माझ्या मनाचा ताबा माझ्यावर आहे आणि म्हणून आजपर्यंत मी व्यसनापासून दूर आहे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये बोलतो लोकांबरोबर की तुम्हाला माहिती आहे की राजेश खन्नाचं आम्ही नेहमी उदाहरण देते. ती त्या काळातलं सुपरस्टार, त्याचं एक फार फेमस गाणं आहे, ए दिल पी कर झूमे इन्हीं गलियों में घूमे तुझे खोन आता बदनाम हुआ था हुआ हुआ हुआ. म्हणजे त्या काळाचा हिरो सांगतोय की हे करणार आहे तर तुम्ही बदनाम होणार आहे, कुटुंबापासून लांब होणार आहे, समाजापासून लांब होणार आहे, मित्रमंडळींपासून लांब होणार आहे आणि ह्याचा शेवट मृत्यूच असणार आहे. तर त्या काळापासूनच हे सांगितलं आहे की व्यसन हा, नशा हा नाशच आहे. त्यामुळे नशेची जी मजा आहे ती तुम्हाला तुमच्या शरीराच्या दुर्दशेपर्यंत घेऊन जाते. आणि म्हणून महिलांसाठी काम करत असताना किंवा तरुणींकडे जात असताना आम्ही त्यांना हेच सांगतो, कारण तरुणींचं प्रमाण आजकाल खास करून लिकरकडे जास्त वाढलं आहे, तंबाखूकडे जास्त आहे. ह्या सगळ्यांचं वय साधारणतः 13-14 वर्ष आहे. म्हणजे आत्ता लहान मुलं ड्रग्सपर्यंत सुद्धा पोचलेली आहेत, लक्षात घ्या. म्हणजे खास करून आहे ना, तुम्ही जर टपऱ्या बघितल्यात ना, तर त्या शाळांच्या बाहेर आहे ना, एक ड्रग्स गांजा मिळतो, मिनारवटी म्हणून. मिनारवटी. हां, 10 रुपयाची गोळी असते. मुलांना नाही माहिती आहे की तो गांजा आहे. पण ते म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की शाळा कॉलेजच्या बाहेरच्या त्या टपरीवरती अशा प्रकारच्या गांजाच्या गोळ्या मिळतात, पोलिसांना माहीत नसेल?
मला वाटतं की असं माहीत तर असणारच, असं नाही असं नाही. पोलीस दुर्लक्ष खरं म्हणजे करतायत. आमचं काम आहे की सिस्टम बरोबर काम करणं. म्हणजे पोलीस विभाग असेल, प्रशासन विभाग असेल, फूड अँड ड्रग्स विभाग असेल, आम्ही सर्वच विभागाबरोबर काम, नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, सर्वच विभागाबरोबर, शिक्षण विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, या सगळ्या विभागांबरोबर नशाबंदी मंडळ काम करतं. साधारणतः आपण कसं करतो ना की कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जेव्हा आम्ही जातो, म्हणजे तंबाखूचा इतका चांगला कायदा आहे. नुकतंच मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच्या विधानसभा सत्रामध्ये ते खूप कडक पण कायदा त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी म्हणजे फूड अँड ड्रग्सचे जे मिनिस्टर आहेत, आरोग्य विभागाचे मिनिस्टर आहेत, त्यांनीही घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पण त्यांनी घेतलेली आहे की शाळेच्या 100 मीटरमध्ये जितक्या टपऱ्या आहेत, जितकी दुकानं आहेत, त्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होणार नाही. आणि ती होत असेल तर त्यावर कडक कारवाई होईल. कदाचित पुढे जाऊन त्यांचं लायसनही कॅन्सल होईल. पण आता ही गोळी जी आहे ना, तुम्ही जर बघितलं ना, त्याच्या पाठीमागे खरं म्हणजे ही गोळीच्या पाठीमागे काय लिहिलं आहे, प्रिस्क्रिप्शन शिवाय ही गोळी द्यायची नाही असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे कसं आहे ना, ड्रग्स आहे ना, गोळ्यांमध्ये ड्रग्सचा वापर असतो, लक्षात घ्या, असतोच. पण ही सर्रास वापरली जाते आणि मुलांना माहीत नाही आहे ना. कारण लहान मुलं जी असतात ना, ती रॅपर जे असतात की नाही, कलरफुल रॅपरकडे खूप अट्रॅक्टिव्ह होतात. लहान मुलांना जर तुम्ही शाळेच्या भागामध्ये जर गेलं, बघितलात, तर त्यामध्ये ते खूप अट्रॅक्ट होतात आणि ते घेतात सहज गोळी. जसं आता आईस्क्रीममध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आलं आहे, स्ट्रॉबेरी चॉकलेट आलं आहे, आणि हे सगळं आहे ना टार्गेट काय आहेत, टार्गेट काय आहेत, शाळा कॉलेजेस. आणि म्हणून तुम्हाला ह्या व्यसनांना शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळं आणि हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळांमध्ये कसं धार्मिक स्थळांच्या समोर पण अशा गोष्टी विकल्या जातात. यांच्यापासून तुम्हाला लांब करावं लागेल. कारण कुठलाही धर्मामध्ये तुम्ही वाचा, धर्मगुरूंचे जे पण असतील, ज्यांना पण जे लोक फॉलो करतात, प्रत्येकामध्ये व्यसन हा नाश होतो आणि व्यसनापासून दूर राहा हेच सांगितलेलं आहे. नशाबंदी मंडळाने एक महामानवांचं पुस्तक तयार केलं आहे आणि त्या महामानवांचं पुस्तक आम्ही सगळ्यांना वाटतो. शाळांमध्ये देतो, कॉलेजेसमध्ये देतो, वस्ती पातळीवर गेलो देतो, वेगवेगळ्या ठिकाणी तो खास करून आम्ही दिलं जातं की याच्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये आणि प्रत्येक राष्ट्रपुरुषांनी, राष्ट्रनेत्यांनी हे सांगितलं आहे की व्यसनांपासून तुम्हाला बाहेर ठेवायचं. कारण शेवटी चरित्र बनणं पासून सर्व आहे. कारण महिला अत्याचाराच्या मुळाशी जर तुम्ही गेलात, बलात्कार असो काय असो, व्यसनच आहे. म्हणजे तो मग निर्भयात कांड असेल, व्यसनाच्या आधीन जाऊनच तो असे कृत्य करतात. कारण तुमचा कंट्रोलच राहत नाही आणि तुम्हाला समजत नाही. त्यामुळे निर्भया प्रकरण असो किंवा शक्ती मिलचं प्रकरण असो किंवा आत्ता तुम्ही जर गेल्या आठवड्यातले जेवढे पण काही तुम्ही वर्तमानपत्र किंवा माध्यमं बघितली, त्यात आलेले जे काही महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, छेडछाड जे काही असेल, ते कुठे ना कुठेतरी व्यसनांमुळे झालेले असतात. कारण असं म्हणतात की त्याने आपल्याला एक शक्ती येते, पण मला वाटतं की व्यसनांमुळेच काही शक्ती नाही. कारण मुळात तो घाबरलेला असतो आणि तो फक्त सांगतो, म्हणजे त्या पद्धतीने तो ॲक्ट करतो. त्या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रात तर काम करतच आहात, म्हणजे याच्यावरती, व्यसनमुक्तीवरती. पण देशामध्ये पंजाब हे पहिलं राष्ट्र आहे आताच्या घडीला की जिथे ड्रग्स खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे व्यसनाधीन तरुण आहेत तिथे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो का? नक्कीच. म्हणजे जर आपण नाही थांबलो ना, कारण ज्या पद्धतीनं आपण व्यसनांच्या दुकानांना सहज उपलब्धता करून देतो आहे. पण याच्यामध्ये मॅम थोडंसं इंटरप्ट करते की आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं की शाळा कॉलेजच्या बाहेरच या टपऱ्या असतात, बरोबर आहे. जरी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असलं की 100 मीटरच्या बाहेरच सगळ्या आहे, अजूनही त्या टपऱ्या तिथेच आहेत. मग ह्याच्यामध्ये पोलिसांचे काही रोल काही असे आहेत का जिथे त्यांनी जे ॲक्शन घ्यायला हवी तिथे ते कमी पडत आहेत? नक्कीच. म्हणजे ॲक्च्युली कसं माहिती आहे ना, पोलिसांमध्ये म्हणजे मॅनपॉवर कमी आहे मुळात, असं आमचं म्हणणं आहे. डेफिनेटली मॅनपॉवर कमी आहे की विल पॉवर कमी आहे, की विल पॉवर कमी आहे? विल पॉवरचं असं म्हणू शकत नाही. कारण काय, सरकार आहे ना, कायदे खूप चांगले बनले आहेत. यंत्रणा आहे ना, तिला अंमलबजावणीच्या स्तरावर नेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात मोठ्या प्रमाणात आहे ना, आमचं सातत्यानं म्हणणं असतं की तुम्ही लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे. म्हणजे आता नशाबंदी मंडळ 1958चं मंडळ आहे, याला जे सक्षम करणं गरजेचं आहे. म्हणजे आमचा महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये एकच संघटक काम करतो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एक संघटक या पूर्ण जिल्ह्याला हा नाही काम करू शकत.
आणि तो तुटपुंजा सन्माननीय ऑनरेरियमवर काम करतोय, लक्षात घ्या. म्हणजे सरकारला प्रचार प्रसार प्रबोधनाचं वातावरण जे बनवायला पाहिजे, ह्याचं चांगलं उदाहरण मी तुम्हाला काय देऊ की जे पोलिओचा डोस आहे, पोलिओचा डोस आत्ता आपल्याकडे पोलिओचे पेशंट कमी झाले. यामागे कारण काय आहे? राजकीय इच्छाशक्ती. ओके, राजकीय इच्छाशक्ती जोपर्यंत, कारण हा विषय आहे ना, व्यसन हा विषय पॉलिटिकल आहे खरं म्हणजे. बिहारचं उदाहरण बघितलं तुम्ही. ओके, तर हा पॉलिटिकल विषय आहे. जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती नाही होणार ना, आपण या व्यसनांच्या गोष्टीवर कंट्रोल आणून व्यसनांचं पूर्ण समूळ त्यांचं नष्ट करणं हे होणार नाही. म्हणजे पोलिओमध्ये अमिताभ बच्चन आयोन बोलतो दो बूंद, आणि सातत्यानं रेल्वे स्टेशन असो, सगळीकडे असो, सगळ्या ठिकाणी ते दिलं केलं गेलं आणि ॲक्शन घेतलं गेलं. व्यसनांच्या बाबतीत तुम्ही महाराष्ट्रात पूर्ण बघाल ना, तर व्यसनमुक्ती केंद्र कितीतरी जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्ती सरकारी केंद्र नाही आहेत. प्रायव्हेट केंद्र जी आहेत, जी संस्था चालवतात, त्याचं थोडीशी जी फी आहे, खरं म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र चालवायला इन्फ्रास्ट्रक्चर लागतो आणि डेफिनेटली पैसाही लागतो, नाही असं नाही. पण जर सरकारने कमीत कमी ही व्यसनमुक्ती केंद्र वाढवली, म्हणजे म्हणजे जिल्हा स्तरावर कमीत कमी 3 तरी व्यसनमुक्ती केंद्र पाहिजे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या कमी आहे, ती नाही करतायत, तर काउन्सिलिंगची संख्या वाढवली पाहिजे. हां, म्हणजे कसं आहे ना, व्यसनांची उपलब्धता सरकार वाढवत चाललेलं आहे. म्हणजे कसं आहे ना की बिअर शॉपी, वाईन शॉपी, सरकारमान्य दारूची दुकानं, हे सगळं वाढवत चाललेलं आहे. एकीकडे तुम्ही त्यांची संख्या वाढवत आहात, पण दुसरीकडे या सगळ्या संदर्भामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रात व्यसनमुक्ती केंद्र बघितली, सरकारी व्यसनमुक्ती केंद्रांची गोष्ट मी करते, तर ती 70-72च आहेत फक्त. काही जिल्ह्यांमध्ये केंद्रच नाही आहेत, लक्षात घ्या. आमचं सातत्यानं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही समुपदेशन केंद्र वाढवणं गरजेचं आहे. जसं शाळांमध्ये समुपदेशन केंद्र वाढणं गरजेचं आहे, कॉलेजमध्ये वाढवणं गरजेचं आहे, तसं जिल्हा पातळीवरती जिथे जिथं सामाजिक न्याय विभाग आहे त्या ठिकाणी, किंवा जिथे जिथं सार्वजनिक आरोग्याचे दवाखाने आहेत, खास करून जे सरकारी दवाखाने ज्याला आपण म्हणतो ना, त्या सरकारी दवाखान्यांमध्ये जे छोटे छोटे मुंबई स्तरावर पण आहेत आणि ग्रामीण स्तरावर पण आहेत, त्या ठिकाणी स्पेशली व्यसनमुक्ती केंद्र आणि समुपदेशन केंद्र वाढवले पाहिजेत. म्हणजे व्यसनी व्यक्तीला तिथे येऊन कमीत कमी कम्युनिकेट होणं, कारण तो व्यसनांकडे प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत व्यसनांकडे वळायची, तर त्या व्यसनांच्या कारणासाठी त्याच्याशी संवाद करणं आणि त्यांना समुपदेशन करून त्याला गाईड करणं हे खूप गरजेचं असतं. व्यसनी व्यक्ती जेव्हा शेवटच्या स्टेजवर येतो आणि त्याला जेव्हा जगण्याची उमेद जागा होते ना, त्यावेळेला तो व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट होतो. काही असे असतात की ज्यांना जबरदस्तीने मग ॲडमिट करावंच लागतं, कारण ते लास्ट स्टेजलाच असतात त्या अनुषंगाने. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी ती केंद्र आणि त्या गोष्टी वाढणं खूप गरजेचं आहे, जे सरकारने केलं पाहिजे. राजकीय इच्छाशक्तीशिवाय हे होणार नाही. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या संस्थांना, म्हणजे जर 31 डिसेंबर उद्या आहे, 31 डिसेंबरचं उत्पादन शुल्क विभागाचं टार्गेट असणार. म्हणजे गेल्या वर्षी ते टार्गेट 42,000 करोडची दारू विकली गेली. त्यातला 1% रक्कमसुद्धा व्यसनमुक्तीच्या कार्यावर खर्च होत नाही. हालाकी मला माहिती, महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलांनीचं भाषण आहे विधानसभेतलं, त्यांनी सांगितलं होतं की एकीकडे आपण या व्यसनांचं जे शिथिल केलेलं आहे, म्हणजे कायदा असतानासुद्धा आपण नशेचे पदार्थ विकण्यासाठी कायदे बनवून त्याला शिथिलता आणली, पण त्याच्यासमोर खूप मोठे परिणाम होणार आहेत. अपघात म्हणा, व्यक्तीचं आरोग्य म्हणा, कुटुंब व्यवस्था म्हणा, इवन समाज व्यवस्था म्हणा, हे सगळे जे दूषित होणार आहे त्याच्यासाठी त्याला प्रिकॉशन घेण्यासाठी सुद्धा या परिणामांवरती काम करायला लागेल. तर त्याच्यासाठी 1% रक्कम सरकारने दिली पाहिजे. तुम्ही जर आकडेवारी शोधली तर 0.5% रक्कमसुद्धा सरकार ह्या कामाला खर्च करत नाही आहे. म्हणजे नुसतं म्हणजे कसं असतं ना, केंद्र वाढून नाही चालणार किंवा समुपदेशन उपचार केंद्र पण वाढून नाही चालणार. प्रचार प्रसार प्रबोधनाचं जसं मी उदाहरण तुम्हाला दिलं की त्याचा प्रचार केला गेला पोलिओचा आणि मग वातावरण बनलं, तसं व्यसनांचं विदारक रूप सातत्यानं लोकांसमोर आणायला लागेल. आणि म्हणून मग नशाबंदी मंडळ वेगवेगळ्या कार्यक्रमातून, वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून, जसं उत्सवाला व्यसन आलं,
मग होळी आली व्यसन आलं, गणपती आला व्यसन, कुठलाही उत्सव घ्या, नवरात्री आलं व्यसन आलं. मग आम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आम्ही डेव्हलप केलं आहे की सातत्यानं तुम्हाला समाजापर्यंत जावं लागेल आणि बोलावं लागेल की नशा म्हणजे नाश आहे, ह्याचं विदारक रूप आहे. तुम्ही उद्या जर नाही म्हणणार असाल ना तर आत्ताच, जर तुम्हाला येस म्हणायचं नसेल तर से नो. म्हणजे हे सुद्धा आपण अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे युवकांसमोर, वेगवेगळ्या मार्गाने महिलांसमोर तुम्ही ते जनजागृती करत करायचा आहात. प्रयत्न करतो पूर्णपणे. मॅडम, तुम्ही डान्स बार विरोधात देखील मोठं आंदोलन केलं होतं. एकीकडे आंदोलन केलंच तुम्ही, पण दुसरीकडे तुम्ही त्याच डान्स बारमध्ये ज्या महिला होत्या, ज्या डान्स बार गर्ल्स होत्या, त्यांना पर्यायी म्हणजे आर्थिक त्यांचं नियोजन केलं कसं जाईल, त्यांना अर्थार्जन कसं होईल, यासाठी देखील तुम्ही प्रयत्न केले. तुमच्या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या होत्या, याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. नक्कीच. म्हणजे डान्स बारच्या संदर्भात असं झालं की तुम्ही, मला माहीत नाही फॉरेस्ट रोडला कधी गेलात की नाही माहीत नाही, पण असंच आम्ही जेव्हा एकदा गेलो होतो आणि त्या दरम्यान आम्ही बघितलं की फार कमी वयाच्या मुली ज्या आहेत त्या अशा प्रकारे, म्हणजे थोड्याशा त्या ज्या प्रकारचे त्यांचे ड्रेसअप आणि ते सगळं होतं. म्हणजे मुजरा हा प्रकार आम्हाला माहीत होता, म्हणजे मलाही माहीत होता, तो आम्ही बघितलेला पण होता वगैरे सर्व होतं. आणि एक वाशीवरून आम्हाला एक फोन आलेला की आमच्या इथे बाहेर, आमच्या सोसायटीच्या बाहेर एक बार आहे आणि म्हणजे तो डान्स बारच होता, म्हणून आमच्या मुलींची लग्न होत नाही आहेत, असा प्रकार होता. तर मग आम्हाला असं वाटलं की म्हणजे तुमच्या मुलींची लग्न होणं न होण्याची कारणं काय वगैरे, म्हणजे त्या इथे असतील किंवा त्या म्हणजे त्यासुद्धा ह्यामध्ये मोर पडल्या गेल्या असतील का वगैरे. आणि मग जेव्हा आम्ही तिथे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली वगैरे, तर तो डान्स बार आणि तो सगळा प्रकार दिसला. आणि त्यामध्ये मग असं वाटलं की डान्स बार हे फक्त डान्स करण्याचं ठिकाण नाही आहे. म्हणजे आता नाटकामध्ये सुद्धा डान्स होतो. म्हणजे प्रियंका ज्या ताई लावणी सम्राज्ञी आहेत, त्यांचा लावणी कार्यक्रम तुम्ही जर बघितला तर जबरदस्त लावणीमध्ये वेगवेगळे प्रकारचे गाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि ते सगळं केलं जातं. पण त्यांचं जो शेवटचं जे गाणं आहे, जे देशाला प्रेरित असतं आणि ते तुम्ही जाताना एक वेगळ्या प्रकारचं स्पिरिट घेऊन जाता. जरी पूर्ण त्यांचा एंटायर प्रोग्राम हा लावणीतले जे प्रकार आहेत ते जरी बघितले तरी जाताना तो एक वेगळा मेसेज घेऊन जाता असं. तर त्यामुळे डान्स बार बघताना आम्ही थोडंसं हे बघितलं की याकडे कॉलेजेसच्या मुली थोड्याशा वळतात आहेत. कारण याच्यामध्ये आम्हाला 2-3 गोष्टी मला अशा कळल्या ना की जे कॉल सेंटर होते आणि कॉल सेंटर खूप प्रमाणात वाढले होते आणि फार इझी मनी मुलींना आणि मुलांना मिळायचं. आणि 1-2 मुलींनी थोडंसं असं सहजच आमच्याशी बोलणं केलं होतं माझ्याशी की आम्हाला ना आमच्याकडे इव्हेंट्स होतात कॉल सेंटरमध्ये, दर 2 महिन्याने आमचे गाणी, डान्स वगैरे, खेळ वगैरे असे इव्हेंट्स केले जातात आणि व्हेरी गुड, आम्हाला गिफ्ट दिलं जातं वगैरे, हे केलं जातं. आणि त्यातून 2 मुलींना सिलेक्ट केलं की तुम्ही किती छान गाता, तुम्हाला बघा डान्स किती छान करता, तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवायचे असतील वगैरे असतं. आणि शेवटी ह्युमन वॉन्ट्स आहे, वॉन्ट्स आर लिमिटेड बट ह्युमन वॉन्ट्स आर नॉट लिमिटेड. तर त्यामुळे त्यांनी त्याकडे वळल्यानंतर त्या ह्या ट्रॅपमध्ये आल्या डान्स बारच्या, लक्षात घ्या. म्हणजे आणि त्यातून मग थोडंसं असं कळलं की कुठे ना कुठेतरी आमिष दाखवून वस्ती पातळीवरच्या मिडल क्लास, लोअर मिडल क्लास ज्या मुली आहेत त्यांना पैसे कमवणं आणि मग थोडंसं लाईफस्टाईल मुलींच्या कॉलेजमध्ये झाल्यावरती एकमेकीला बघणं, चेंज होतं आणि त्या सगळ्यामुळे पैसा पाहिजे, घरात मिळत नाही आणि मग तो पैसा मिळेल वगैरे या दृष्टीकडून नाचायचंच आहे ना, असं करून त्यामध्ये थोडेसे वळले. आणि मग तेव्हा आम्हाला वाटलं की हे डान्स बार नाहीत, हे पिकअप पॉईंट्स आहेत. आणि मग त्यातल्या काही मुली ह्या प्रॉस्टिट्यूशनपर्यंत पण गेल्या आणि त्या चांगल्या घरातल्याच मुली होत्या, असं पण होतं. आणि म्हणून मग असं वाटलं की हे शोधायला पाहिजे, का मुली वळतात आणि काय करतात. आणि मग त्यानुसार आम्ही थोडंसं बोलायला लागलो, थोडेसे जेवढे किती डान्स बार आहेत मुंबईमध्ये, कुठे आहेत, काय आहेत, मग ह्याकडे कसं काय, कोण करतं हे सर्व. आणि मग डान्स बारचं जो व्यक्ती होता, जो प्रमुख होता, त्याने एक स्टेटमेंट केलं की ही एक इंडस्ट्री आहे वगैरे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे पहिल्यांदा विधानसभेमध्ये सगळे आमदार एकत्र आले आणि त्यांनी ह्या विरोधामधलं एक डिसिजन घेतलं. तेव्हा मला आठवतं R.R. पाटील आबा होते आणि आबांनी फार मोठं डिसिजन घेतलं. कारण कधी या इंडस्ट्रीबरोबर लोकप्रतिनिधींचे, पोलिसांचे, भरपूर लोकांचे हात पोळले होते.
पण त्यात त्यांनी जो डिसिजन घेतला, कारण एक वाक्य त्या व्यक्तीने मनजीत सिंग सेटिंगने बोललं होतं की मी आमदारांच्या महिलांना घराच्या बाहेर निघायला देणार नाही वगैरे, असं काहीतरी वाक्य तेव्हा काहीतरी बोलला होता. आणि त्यावेळेला सगळे आमदार एकत्र आले आणि बोलले की हम तय करेंगे, आणि आपण तो 15 ऑगस्टला तो निर्णय घेतला गेला की डान्स बार पूर्णपणे शटडाऊन होणार. आणि मग त्यावेळेला आम्हाला वाटलं की ह्या महिला ज्या आहेत, भरपूर महिला अशा आहेत की ज्या परिस्थितीनुसार आल्या, हरियाणा होत्या, बांगलादेशच्या मुली होत्या, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या महिला होत्या. मग त्यांच्याशी आम्ही संवाद करायचा प्रयत्न केला. आणि मग संवाद करताना मग त्यांच्या वेगवेगळ्या एक एक स्टोरीज कळल्या. मग त्यातून काही जणी आमच्यासोबत आल्या की सन्मानाचं जगणं आहे की नाही, कारण त्यात आमचे खूप वादविवाद पण झाले काही लोकांवर, कारण तिथे वर्षा देशपांडे होती, इथे वर्षा, म्हणजे वर्षा विरुद्ध वर्षा अशाही काही गोष्टी झाल्या. मग आम्ही काही आमच्यातले काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी स्वतः डान्स बारमध्ये जाऊन शूट केलं की किती कमी वयाच्या मुली तिथे नाचवल्या जातात वगैरे, काय सगळं सरकारला ते एव्हिडन्सही दिले, सरकारने केसमध्ये कोर्टामध्ये ते सादरही केले वगैरे. आणि त्या दरम्यान असं वाटलं ना की ह्या मुलींचं नाच हा काहीच प्रकार नाही आहे. म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये डान्स आणि हे सगळं आहे, डान्सला आमचा विरोध नाही. आमचं म्हणणं होतं की डान्स आणि बार वेगळं करा, ही युती तोडा. ज्यांना बार आहे ना, बार तिथे आहे, पण डान्समध्ये जे डान्स बघायला ते येऊन दे ना. म्हणजे मला आठवतं दादरला आम्ही सगळ्या महिला मिळून गेलो होतो, 10-12 महिला. मनजीत सिंग सेठी जो आहे ना, त्याचा बार आहे, डान्स बार होता दादरला, दादर टीटीच्या साईडलाच आहे, मला आता त्याचं नाव आठवत नाही. तर त्याच्या दरवाजावरती दरबान उभा होतात, बोलतो की आपको अलाउड नाही आहे. तर मी म्हटलं कुठे लिहिलं आहे विमेन ऑर नॉट अलाउड, हमको डान्स देखणे काय, आम्हाला जायचं आहे आतमध्ये डान्स बघायला. आणि मग तो धावत आम्ही गेलो, आतमध्ये बसलो पूर्णपणे. पण मग तेव्हा बघितलं ना की तो डान्स हा प्रकारच नव्हता. म्हणजे ते इतकं विचित्र आहे ना की तुमचं हां, म्हणजे 21पर्यंत ती मुलगी डान्स बारमध्ये नाचणार, 21 नंतर ती सर्व्हिस बारमध्ये जाणार, आणि मग 28 पण जास्त बोलते, 25पर्यंत ती सर्व्हिस बारमध्ये. तर सर्व्हिस बारमध्ये सुद्धा तिला तिच्या शारीरिक शोषणाला सामोरं जावं लागायचं. आणि मग 30 नंतर तुम्ही बघाल की ती 50-100 रुपयासाठी तिला प्रॉस्टिट्यूशन करायला लागायचं. म्हणजे एवढी खराब परिस्थिती त्या महिलेची येते. म्हणजे पद्धतशीरपणे तिचं लैंगिक शोषण व्हायचं. हां, आणि म्हणून या लैंगिक शोषणला खूप विरोध केला. म्हणजे आम्ही तर सर्रास बोललो होतं की कसे परिवारातले लोक आहेत की एका मुलीच्या लैंगिक शारीरिक शोषणावरती पूर्ण परिवार कसं चालू शकतं असं. आणि हा प्रश्न होता. आणि आम्ही त्यांना म्हटलेलं की आपल्या संविधाना, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला संविधानाने हा अधिकार दिला की काम करण्याचा. तर आम्ही म्हटलं की येस, आपल्याला संविधानाने कुठलाही रोजगार करण्याचा अधिकार दिला, पण डिग्निटीचा रोजगार करण्याचा अधिकार दिला. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे डिग्निटीचं आहे ना, मग तोंड झाकून येऊ नका, तोंड ओपन करून या, जर तुम्हाला वाटतं की खरंच हा डिग्निटी रोजगार आहे. आणि मग त्यातून ज्या महिला आल्या बाहेर, त्या आज खूप चांगलं जीवन जगत आहेत. खूप वेगळ्या प्रकारचं त्यांनी शिक्षण घेतलं, त्यांनी वेगवेगळे स्किल शिकले, सरकार समोर पुढे आलं, आबांनी ते सगळं केलं. आणि इव्हन पूर्ण आपल्या महाराष्ट्र सरकारने त्याच्या संदर्भातले इनिशिएटिव्ह घेतले. महिला बालविकास असेल किंवा महिला आर्थिक महामंडळ असेल, त्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्किलमध्ये त्यांच्या शिक्षण, जे शिक्षित होत्या, ज्या अशिक्षित होत्या, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आयाम देऊन मला वाटतं की आज त्या खूप चांगलं जीवन जगतात आहे. म्हणजे मला वाटतं तो पूर्ण काळच विसरून गेलेून त्या एक स्टेप काय 10 स्टेप पुढे गेल्या. पण त्या काळात डान्सबारचं काम करत असताना आम्हाला खूप धमक्या आल्या की ॲसिड फेक देंगे, डामार डालेंगे, असं पण खूप आलं. पण आम्हाला असं वाटलं की माझ्यासारखीच एक महिला आहे आणि तिला जर अशा शोषणाला सामोरं जायला जात असेल तर तिला पर्यायी व्यवस्था असली पाहिजे. आणि ती पर्यायी व्यवस्था डेफिनेटली मायबाप सरकारची जबाबदारी आहे की महिलांसाठी ती पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून ती अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडणार नाही आणि एक चांगलं सन्मानाचं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम करणारं जीवन जगू शकेल. आणि तिच्या परिवारासाठी पण ती सक्षम जर उभी राहिली तर परिवार पण तिचा जगेल. महानगरचे जे संपादक आहेत संजय भाऊंचं, की अशा तळागाळातल्या सगळ्या ज्या महिला आहेत, खूप असंख्य महिला आहेत, म्हणजे मी एकटीच नाही, व्यसनांवरती काम करायला तुम्ही जर बघितलं तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये महिला आहेत. कारण व्यसनांमुळे त्यांनी खूप भोगलेलं आहे खरं म्हणजे, कारण महिला ही नेहमी केंद्रस्थानी असते आणि तिच्या इर्दगिर्द पूर्ण परिवार असतो. आणि जेव्हा घरातला एखादा व्यक्ती व्यसनी असतो तर त्यामुळे तिला जे भोगावं लागतं त्यासाठी
कितीतरी महिला काम करत आहेत. मी त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मला वाटतं. मी काही फार मोठं काम नाही करत आहे. मला वाटतं की अन्याय झाला तर तिथे अन्यायाच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. आणि मिथ्या जी आहेत किंवा चुकीच्या संकल्पना ज्या आहेत त्या चुकीच्या संकल्पना की 31st दारू मस्ट, 31st नशा मस्ट किंवा हे घेतलंच पाहिजे, केलं पाहिजे, ह्या चुकीच्या ज्या संकल्पना आहेत किंवा व्यसनांपासून तुम्ही स्वतःला सोडवू शकत नाही, तुम्ही थांबवू शकत नाहीत, असं ज्या संकल्पना आहेत किंवा दुःख घालवायचं असेल तर व्यसनच तो पर्याय आहे, अशा ज्या संकल्पना आहेत ह्या सगळ्या मोडीत काढणं वाटतं खूप जरुरीचं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आजारी, मानसिक आजार असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना एका माणुसकीमध्ये घेऊन येणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे सगळं मला असं वाटतं की काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आजचा हा जो काही माझ्यासोबतचा संवाद आहे हा मला असं वाटतं त्याच तमाम महिला किंवा फक्त महिलाच या कामामध्ये नाहीत, पुरुषही आहेत आमच्यासोबत. त्यामुळे असं नाही की कितीतरी असे पुरुष मी दाखवीन तुम्हाला जे स्वतःला व्यसनापासून त्यांनी दूर केलेलं आहे. त्यामुळे ते सगळ्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मला वाटतं आज मी हा संवाद तुमच्याशी केला. खूप गोष्टी राहिल्या आहेत, करतो खूप काही, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला वेगवेगळ्या पद्धतीनं सामोरं जावं लागतं. कारण येणारा प्रत्येक व्यक्तीची कारणं वेगळी असतात आणि त्याला वेगळ्या पद्धतीनं हँडल करावं लागतं. एकच गोळी सगळ्यांना देऊन चालत नाही. पण मला असं वाटतं की हळूहळू का होईना सरकार याकडे वळतं आहे. कारण ड्रग्स नशामुक्त भारत अभियान म्हणून केंद्राने आणि राज्याने सुद्धा एक खूप चांगली पहल केलेली आहे. आणि वेळोवेळी आपल्याला हे कळतं आहे की आत्ता पोलिसांच्या मार्फत किंवा अंमली पदार्थ विरोधी कक्ष आहे त्यांच्यामार्फत खूप चांगल्या कारवाया होतात आहेत. मला म्हणायचं आहे की एकीकडे सरकार आहे, एकीकडे लोकप्रतिनिधी आहे, पण मोठ्या प्रमाणात लोकांनी ह्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. लोकांनी जर ठरवलं ना की आमच्या विभागात हे दारूचं दुकान नको, कारण कायदा आहे. लोकांनी ठरवलं आमच्या विभागात वाईन शॉपी नको, लोकांनी ठरवलं आमच्या विभागात ही बिअर शॉपी नको, आमच्या विभागात ही टपरी नको, हे जर लोकांनी ठरवलं तर खूप चांगलं. कारण कुठेही झालं तरी समाजाचं स्वास्थ्य, तुमचं स्वतःचं आरोग्य आणि पूर्ण कुटुंब व्यवस्था बिघडवणारं हे हा जो पदार्थ याला विरोध केला पाहिजे. कारण मी नेहमी म्हणते की तंबाखू आणि दारूमुळे व्यक्ती गुलाम होतो, पण ड्रग्समुळे देश गुलाम होतो. आणि त्यामुळे जर देश गुलाम होण्याकडे चालला असेल तर आपल्या सगळ्याला सावध राहायला पाहिजे. ही धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. कारण जे आकडेवारी जर तुम्ही बघितलीत तर खूप भयंकर आहे आणि वयाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आणि हे आपल्यासाठी खूप घातक आहे, माझ्या आणि तुमच्यासाठी पण घातक आहे. कारण उद्या हे आपल्या दारात आलेलं आहे, घरापर्यंत येईल. त्यामुळे चला एकत्र येऊया आणि डिमांड बंद करण्याकडे आपलं काम करूया. आणि त्यामुळे नशाबंदी मंडळ खरंच आभार मानतं आपल्या सर्वांचं की जो विषय कदाचित शेवटच्या पायरीवर आहे त्या विषयाला आज तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि या संवादाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पोचेल आणि लोक आपापल्या विभागात, आपापल्या वॉर्डात, आपापल्या गावात, आपापल्या एरियांमध्ये व्यसनमुक्त दूत म्हणून सुद्धा एक पहल करतील आणि आमच्यासोबत काम करतील. त्यामुळे हे आव्हान या निमित्ताने मी देऊ इच्छिते. खूप खूप धन्यवाद माझ्याशी हा संवाद केल्याबद्दल. तुमचं तर प्रवास हा सुंदरच आहे, संघर्ष आहे, पण संघर्षाबरोबर तुम्ही संघर्षावरती मात करून अनेक जणींना तुम्ही न्याय देखील मिळवून दिलेला आहे. आजही तुमचा हा व्यसनाविरोधाचा लढा सुरू आहे. तुमच्या या लढ्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खूप खूप तुम्हाला यश मिळो, याच शुभेच्छा.